महाडमधील शिवसेनेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांचा नामदार सामंत यांच्या हस्ते सत्कार। महाड पालिकेची 17 कोटींची नळपट्टी माफ केल्याची उद्योगमंत्री सामंत यांची घोषणा। निवडणुका कशा जिंकायच्या हे कविस्कर यांनी दाखवून दिलं, नामदार भरतशेठ गोगावले यांचं वक्तव्य। 25 वर्षांनंतर ऐतिहासिक महाड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर व 8 नगरसेवक यांचा सत्कार राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते रोहयो मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी केलेल्या मागणीची दखल घेत नामदार उदय सामंत यांनी महाड MIDCकडे थकीत असलेल्या महाड नगर परिषदेच्या 27 कोटी नळपट्टीपैकी 17 कोटी माफ केल्याची घोषणा मंत्री सामंत यांनी केली। उर्वरित 10 कोटी 5 वर्षात फेडण्याची सवलती यावेळी उदय सामंत यांना महाड नगर परिषदेला दिली। यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, विजय खुळे, जिल्हा प्रवक्ते नितीन पावले, विजय सावंत, सुरेश महाडिक, शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार उदय सामंत यांनी संघर्षातून सत्ता कशी मिळवायची हे भरतशेठ यांच्याकडून शिकावं, तर युवकांमध्ये काम कसं करायचं हे विकास गोगावले यांच्याकडून शिकावं असं सांगितलं। संपूर्ण राज्याचं लक्ष महाड पालिकेच्या निकालाकडे लागलं होतं, मात्र महाडमध्ये कुणीही किती दादागिरी केली तरी महाडकर भरतशेठ यांना स्वीकारतील हे या निकालानं दाखवून दिलं। आपण आज ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी शिवसेनेने केलेला विकास दिसला, त्यामुळे विरोधकांना चांगल्या दुर्बिणीची आवश्यकता असा टोला त्यांनी तटकऱ्यांना लगावला। नितीन पावले यांचा उल्लेख पावले म्हणून महाडची सत्ता आली असं करत राजकारणात दुसऱ्यासाठी त्याग करण्याची प्रवृत्ती असते, तिथं विजय नक्की होतो। नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या आजारपणावर टीका केल्याचा उल्लेख करत राजकारणात एखाद्याच्या आजारावर व्यंगावर टीका करायची नसते, तर विकासात्मक टीका करायची असते। व्यंगावर टीका केली तर काय होतं याचं उत्तर महाडकरांनी दिलंय असं सांगत उद्योगमंत्री असूनही रायगडचं पालकमंत्री पद त्यावेळी आपल्याला केवळ एकनाथ शिंदे आणि भरतशेठ गोगावले यांच्यामुळेच मिळालं, त्यामुळे असे आमदार महाडला मिळाले हे केवळ महाडचंच नव्हे तर शिवसेनेचं भूषण आहे असा गौरव सामंत यांनी केला। बॅरिस्टर अंतुले यांच्यानंतर कोकणाच्या विकासात्मक न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भरतशेठ यांनी दिली असं सामंत यांनी सांगितलं। नामदार गोगावले यांनी निवडणुका कशा जिंकायच्या हे सुनील कविस्कर यांनी दाखवून दिले असं सांगत कविस्कर यांच्या विजयात जे उमेदवार पराभूत झालेत त्यांचाही तितकाच वाटा असल्यानं त्यांनाही न्याय देण्याचं काम करायचं असा सल्ला विजय उमेदवारांना दिला। विकास गोगावले यांचा वाद झाला तो विरोधक यांच्या अंगावर आल्यानं झालाय, त्यामुळे पोलिसांनी सत्य परिस्थिती लक्षात घेऊन न्याय द्यावा असं सांगितलं। दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापूर्वी आपलं घर शाबीत आहे हे पाहावं असा टोला नामदार गोगावले यांनी तटकऱ्यांचं नाव न घेता लगावला। रायगड जिल्ह्यातील 10 पैकी 3 पालिका शिवसेनेकडे आल्या, भविष्यात श्रीवर्धन ही शिवसेनेकडे येईल असं सूचक विधान यावेळी गोगावले यांनी केलं। सुरुवातीस नितीन पावले यांनी 25 वर्षाच्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण आलाय। नामदार गोगावले यांना विधानसभेला महाडमधून मिळालेल्या कमी मताधिक्याची भरपाई महाड नगरपालिका निवडणुकीत करून त्यांना दिलेला शब्द शिवसैनिकांनी पूर्ण केला असं सांगितलं। यावेळी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। सूत्रसंचालन सिद्धेश पाटेकर यांनी केलं। महाडकर नागरिकांनी जो शब्द दिला होता साहेब ना, आणि तो वनवास 25 वर्षाचा माझ्या रूपाने आज महाडकर मतदारांनी दाखवलेला आहे, आणि तो विश्वास आज महाडकर आणि मतदार आणि माझ्या शिवसेनेचे पहिले मी आभार मानतो की खरोखर 25 वर्ष होतात नाही, कारण 10 वर्ष वनवास होता, कारण मी त्यांच्याकडे 10 वर्ष होतो म्हणून माझ्यामुळे त्यांच्याकडे सत्ता यायची नेहमी। पण इकडे आल्यानंतर शेठ मला गेल्या 3 वर्षापूर्वी घेतला, जिकडे कविस्कर तिकडे सत्ता आज महाडकर नागरिकांनी पण ठेवलेला आहे। ही सत्ता आज आपण शेठना, विकास शेठना आणि भरत शेठना आणि सामंत साहेबांना आपण केलेलं आहे। पहिले मी महाडकर नागरिक आणि मतदारांचे आभार मानतो, माझ्या पहिल्या शिवसेनेचे आभार मानतो की तिथे घोर आज कामाला आली। महाडकर नागरिकांना मी दाखवून दिलं, शेठना दाखवून दिलं की नगरपालिका काय आहे। शेठ पूर्वी समजायचे की एका जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे नगरपालिका, असं नाही साहेब। नगरपालिका असेल तर तुम्हाला पुढच्या 25 वर्षामध्ये कोण हटवणार नाही, आणि ह्याच्यापुढे आपल्या ही सत्ता बसलेली ना 812 कशी होती, तुम्हाला शब्द देतो की आपण पुढेही करून टाकणार नाही। दुसरी आता मी नगराचे झाल्यामुळे उद्योगमंत्र्यांना पहिलं माझी विनंती आहे की आमची जी नळपट्टी आउटस्टँडिंग आहे की आमच्या फेडावर टाकेला ढोल तुम्ही कमी करून आम्हाला 1 रुपया चार्ज होता, तो जवळजवळ आमच्या फार मोठी आमची नळ आउटस्टँडिंग आहे। तर आपण नगराचे मंत्री उद्योगमंत्री पहिली आमची ती आउटस्टँडिंग जी झालेली आहे नगरपालिकेची ती आम्हाला फिलिंग करून द्या, कारण हा विषय मी उद्योगमंत्री देसाई साहेब असताना पण गेलो होतो। मी गेली 35 वर्ष नगराध्यक्ष आहे, पण हा विषय मिटला नाही। पण तुमच्याकडे अपेक्षा ठेवतो की महानगरपालिकेची आउटस्टँडिंग जी आमची शिल्लक आहे ती लेवल करून आम्हाला द्या, म्हणजे आमची नगरपालिका आमच्या लोकांना टॅक्स कमी पडेल। या अर्थाने तुम्हाला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आता भरत शेठ आहेत, प्रमोद शेठ आहेत, प्लस सुनीलजीला पण शेठच म्हणूया, मग सुनील शेठ. आम्ही शिवसेना धनुष्यबाणाची म्हणून करतोच, पण एकनाथ शिंदे साहेब आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि शिवसेना हे आमचं कुटुंब आहे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय. भरत शेठनी सांगितलं की मी मोठ्या खात्याचा मंत्री आहे, माझ्याकडे मोठं खातं आहे, मी ताकद दिली म्हणजे माझं जे काय शारीरिक वजन आहे ती ताकद दिली. पण भरत शेठ एक महत्वाची गोष्ट आहे की आपण सगळे सहकार्य, त्याचा उल्लेख मी कुटुंब म्हणून केला. कुटुंबामध्ये एकामेकाच्या अडचणीला उभं राहायचं असतं, हा आपल्याला संदेश जर कोणी दिला असेल तर तो वंदनीय बाळासाहेबांनी दिला, नंतर धर्मवीर आनंदगिरी साहेबांनी दिला आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत संकटाच्या वेळी उभं राहण्याचा संदेश जर कोण आम्हाला देत असतील तर एकनाथ शिंदे साहेब देतात. आणि म्हणून त्यांचे सहकारी म्हणून महाडवासियांच्या काही अडचणीवर पहिल्याच दिवशी तोडगा काढण्यासाठी सुनीलजींनी इथं आलेलो आहे. सुनीलजींनी इथं सांगितलं की काहीतरी थकबाकी आहे, पण त्यांनी आकडा सांगितला नव्हता. 27 कोटी मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी मला आकडा सांगितला नाही, म्हणजे माहिती काढली. मग महाडवासियांना काय त्रास होतोय, तर मला डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं की 27 कोटीची थकबाकी आहे, 8 कोटीची मुद्दल आहे आणि बाकी सगळे व्याज आहे. बरं शेठ, तुमच्या साक्षीनं महाडवासियांच्या डोक्यावरचं हे आर्थिक बर्डन कमी करण्यासाठी आम्हाला कायच बोलत नाही मला. आता बोलायचं अगोदरच टाळ्या मिळाल्या. पण सुनीलजी, मी तुमचा सहकारी आहे, भरत शेठच्या कुटुंबातला एक माणूस आहे. मला म्हणाले काय कमी करता येते काय बघा थोडंफार. म्हटलं थोडं म्हणजे तुमची किती इच्छा आहे. म्हटलं बघा आता मी काय सांगू, त्यांच्या मनात जेवढे नव्हते तेवढे 17 कोटी रुपये कमी करण्याचा निर्णय आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी महाडवासियांसाठी घेतोय. आता तुम्हाला फक्त 10 कोटी रुपये भरावे लागतील. 17 कोटी रुपये आजच माफ झाले असे समजा आणि ते 10 कोटी रुपये देखील तुम्हाला एका वर्षात भरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला मी टप्पे करून देतो. 5 वर्षाचे, तुमची 5 वर्षाची कारकीर्द चांगली जाईल. तुम्ही 5 वर्षात आमचे 10 कोटी रुपये फक्त देऊन टाका.